नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. राज्यातील 72 लाख पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी. मोठी पेन्शन वाढ. महाराष्ट्र राज्यातील पेन्शनधारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी. मार्च 2026 पासून पेन्शनधारकांच्या पेन्शनमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई येथे झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील 72 लाख निवृत्ती वेतनधारकांसाठी महत्त्वपूर्ण चर्चा केली आहे. काय आहे ही चर्चा जाणून घेऊयात सविस्तर. त्यापूर्वी चॅनलला पहिल्यांदा भेट देत असाल तर लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका, नवीन अपडेटसाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका आणि माहिती आवडल्यास आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला देखील विसरू नका. अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेतल्याने पाहायला मिळत आहे. गेल्या 5-6 वर्षापासून पेन्शन वाढीसाठी सातत्याने मागणी केली जात होती, ज्याची दखल आता सरकारने घेतली आहे. सरकारने पेन्शनधारकांच्या वयोमानानुसार पेन्शनच्या रकमेत वाढ करण्याचे नियोजन केले आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार 60 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या पेन्शनधारकांसाठी 5% वाढ होऊ शकते. 70 ते 80 वयोगटातील निवृत्त वेतनधारकांसाठी 10%, तर 80 ते 90 वयोगटातील ज्येष्ठांसाठी 12% वाढ प्रस्तावित आहे. ज्याचे वय 90 ते 100 वर्षाच्या दरम्यान आहे त्यांच्या पेन्शनमध्ये 13 ते 14% वाढ करण्याचा विचार सरकार करत आहे. पेन्शनधारकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी सरकारने 5 लाख रुपयांपर्यंतचा मोफत उपचार देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. यासाठी 75 वर्षावरील सर्व पेन्शनधारकांनी आयुष्यमान भारत कार्ड काढणे आवश्यक आहे. या कार्डच्या माध्यमातून गंभीर आजारांवर मोफत उपचार घेण्याची सुविधा मार्च 2026 पासून अधिक प्रभावीपणे राबवली जात आहे. आता केंद्र सरकारकडून सुमारे 8,000 कोटी रुपयांचा विशेष निधी उपलब्ध करून घेण्यात आल्याने हा निधी प्रामुख्याने पेन्शनधारकांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी वापरला जाणार आहे. मार्च महिन्यापासून या सर्व बदलांची अंमलबजावणी झाल्यास राज्यातील 72 लाख कुटुंबांना याचा थेट फायदा होणार आहे.